नमस्कार, सुप्रभात. या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या सगळ्यांच्याच भगिनी, एक आदर्श माता, एक आदर्श नगरसेविका लक्ष्मीताई, पक्षामधले आपल्या सगळ्यांचेच अध्यक्ष प्रशांत दादा, ज्यांच्या आमंत्रणाला मान देऊन आपण इथे आला असे स्वप्नील, त्रिंबक अण्णा, सचिन दोडके, किशोर कांबळे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. पल्लवीताई, सुहास उबे, कुशल, स्वरा माळी, भार्गव, देवांश, शोभाताई, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, आज स्वप्नीलच्या आणि दुधाने वहिनींच्या प्रयत्नातून एक अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आज इथे होतोय. मी विचार करत होते ताई, मगासपासून तुमच्या भाषणामध्ये आपण प्रभू श्री रामांचा उल्लेख केला. जय श्रीराम आपण प्रेमाने सगळे म्हणता, पण मी जय श्रीराम म्हणत नाही, मी मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणते. याचं कारण प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते आणि त्या मर्यादेचा ह्या जगामधला आदर्श म्हणून मर्यादा पुरुषोत्तम राम यांना आपण वंदन करतो आणि एक आदर्श म्हणून बघतो त्यांच्याकडे, आणि त्यांना केंद्रबिंदू ठेवून आज दुधाने वहिनींचं एक स्वप्न होतं, तो त्यांचा लेख पूर्ण करतोय. ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि मी विचार करत होते बसल्या बसल्या की मर्यादा पुरुषोत्तम राम यांची धनुष्य बाणाचं नातं आणि त्यानंतर अर्जुन, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, एकलव्य, की अशी किती उदाहरणं मी तुम्हाला देऊ ज्याच्यामध्ये या धनुष्य बाणाचं नातं. आणि हा हे नातं, स्वप्नील तुम्ही म्हणला ही गोष्ट खरी आहे की त्या मुलीशी मी जोडत होते की हे करत असताना किती संयम पाळावा लागतो याचा विचार आपण केला पाहिजे. एक संकल्प करावा लागतो की आपल्याला हे करायचंय आणि खूप मोठी साधना त्याच्या मागे. म्हणजे प्रभू श्रीरामांनी केवढी एक संकल्प केला होता, त्यांनी नेहमी संयमच बाळगला होता आणि त्यानंतर त्यांची जी साधना होती त्यातूनच जे काही आपण बघतोय किंवा ज्याला एक आदर्श म्हणून, म्हणजे ते प्रभू श्रीराम नसून मर्यादा पुरुषोत्तम राम कशामुळे झाले, तर हा संयम आणि हे सगळे स्वभावातले गुण. आणि खरंच मी इथे उभी आहे म्हणून म्हणत नाही, पण मी माईकवर आहे म्हणत नाही, पण मी नेहमी दुधाने वहिनींना सांगते की तुम्ही 9 महिने काय खाल्लंय आम्हाला सांगा, एवढा सोन्यासारखा संयमी मुलाला जन्म कसा दिला. आता माझ्या पोरांच्या वेळीच मला माहिती नव्हतं, आता नातवंड होतील तेव्हा तुमच्याकडून गायडन्स घ्या. पण एक आदर्श मुलगा कसा असावा, तर खरंच तो स्वप्नील सारखा असावा. त्याचा स्वभाव, त्याची कामाची पद्धत. आता बाकी गुण बायकोला काय दाखवतो मला माहिती नाही, पण मुलगा म्हणून, एक भाऊ म्हणून, एक सहकारी म्हणून, एक मित्र म्हणून, एक अतिशय कर्तृत्ववान. म्हणजे माझ्या स्वप्नीलकडून खूप अपेक्षा आहे. इथे बसल्या बसल्या आम्ही आता चर्चा करत होतो की काही वर्षापूर्वी याचं उद्घाटन झालं शेजारी. त्या काळातले पालकमंत्री त्या कामासाठी आले होते आणि त्यावेळीच इथे टेनिस कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, बॉक्सिंग रिंग, या बऱ्याच काही गोष्टी झाल्या. आणि आता एक आर्चरी. आता आर्चरी करत असताना मी आजपर्यंत कधी धनुष्यबाण वगैरे पेलवला नाही. या ताई वगैरे बोलतात सगळं ते आपल्या आधी भाषणाच्या आधी बोलतात, ते खरं मानायचं नसतं, नाहीतर दिमाग खराब हो जाएगा. कारण का त्या इतक्या काही आमच्याबद्दल गुण सांगतात जे आम्हालाही माहिती नसतात आणि दुसऱ्यांनी अनुभवले असतात का नाही मला माहिती नाही, पण खूप ते त्यांचं काम करत असतात. पण म्हणून सगळं खरं नाही, हे मी पारदर्शकपणे सांगते तुम्हाला. पण एक गोष्ट खरी आहे की प्रत्येकाला आयुष्यात ना कधी कधी हे पेलवावंच लागतं. प्रत्येकाच्या आयुष्यात ते येतं. काय कर्तृत्वाने तुम्ही ते करता, जबाबदारीने करता, याची अनेक उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकते. इथे अजय भाऊ आणि शशांक आलेले आहेत, त्यांनी एवढं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यामुळे स्वप्नील, तुमचं आणि तुमच्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अजय भाऊ आणि शशांकनी
जी मेहनत केली, जो गायडन्स दिला, तुमचेही मी मनपूर्वक आभार मानते. कारण का बालेवाडी हे एक इंटरनॅशनल जागा आहे. तसा एक छोटा प्रयोग इथे करून हा छोट्या प्रयोगातून जास्त इंटरनॅशनल मुलं जात आहेत. आता स्वप्नील मला सांगत होते की 11 मुलं टेनिस नॅशनल्स खेळतात इथे. खरंच त्यांचं कौतुक केलं पाहिजे. नॅशनल्स खेळणं काही सोपं नाही. आणि आमचे जरूर सरकारबरोबर मतभेद आहेत, पण आमचे मनभेद नाहीत. चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे. माझे मित्र जरी वेगळ्या विचाराच्या पक्षात असले तरी किरण रिजिजूंचा मी आवर्जून उल्लेख करेन. कारण का किरण रिजिजूंनी खेलो इंडिया सारखा एक वेगळा आणि चांगला उपक्रम सुरू केला आणि त्याच्यातून खूप देशातलं टॅलेंट आणि खूप नवीन मुलं आणि मुली त्यांना स्पोर्ट्समध्ये करिअर करायची संधी मिळाली. आता इथून जाताना रस्त्यात जर खड्डा आला, पाणी वेळेवर आलं नाही, वीज मिळाली नाही, तर आमची लढाई त्यांच्यावर चालू राहणार. पण कुठलंही सरकार असलं ना तरी सगळंच वाईट करत नाही. त्याच्यामुळे ते जेव्हा म्हणतात ना, मला आधी वाईट वाटायचं की 70 सालात काही केलं नाही, ज्याचा उल्लेख प्रशांत दादा तुम्ही तुमच्या भाषणात केला. गव्हर्नन्स इज कंटिन्युटी. कुठलंही सरकार असलं ना ते काहीतरी चांगलं काम करतच असतं. कुठलंच सरकार सगळं वाईट करत नाही. प्रशांत दादा तुम्हाला आठवणचं कौतुक केलं. कारण का खरंच आहे की खेलो इंडिया हा कार्यक्रम खरंच चांगला आहे. हा झाला देशा पातळीवर. आता राज्य पातळीवर शिवभोजनालय जे आहे आमचं, त्या 8 महिने झाले त्या महिलांना पैसे दिले नाही. परवा मी नागपूरला गेले होते. दुधाने वहिनी तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण का आपण महिला जरा जास्त घट्ट असतो. पण हे असलं तरी त्यांचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे ना त्या शिवभोजन थाळीच्या नागपूरच्या, त्याच्या 3-4 महिला असं म्हणत होत्या. त्या व्हॉट्सअप ग्रुपवर आहे, मी ते सगळं माननीय मुख्यमंत्र्यांनाही पाठवलेलं आहे कट करून. त्या महिला म्हणत होत्या असेच जर 8 महिन्याचे 12 महिने झाले आणि आम्हाला पैसे आले नाहीत तर आम्हाला आत्महत्या करावी लागेल. शिवभोजन थाळीच्या. तर शिवभोजन थाळीचा प्रोग्राम कशासाठी सरकारने केला की गरिबांनाही पैसे मिळेल, 2 पैसे त्यांना मिळतील आणि त्या महिलांना हाताला काम त्यांच्या टॅलेंटनी करता येईल. म्हणजे दोन्ही, गरिबांना पण अन्न आणि कष्ट करणाऱ्या स्वाभिमानी महिलांनाही एक हाताला काम. आता अशा स्कीमला 8 महिने पैसे दिले जात नसतील तर हे किती चिंताजनक आहे. मला सांगा. रस्त्याचे प्रश्न, ट्रॅफिकचा महाराष्ट्र पुण्याचा प्रश्न हा गंभीर आहेच. म्हणजे तुम्ही रस्त्याचा उल्लेख केला म्हणून मी बोलते. खरं स्वप्नील, हे व्यासपीठ नाही बोलायचं, पण हे खरंच आहे की पुणे शहर आणि तुम्ही ह्या FSIचा बघाशी बोलला म्हणून मी खरं तर हे बोलते की हा रस्ता झाला आनंद आहे. शेतकऱ्यांना 2 पैसे मिळाले, FSI मिळाला, ह्याचा मला खरंच आनंद आहे. पण आता ना पुण्यात फिरताना मला खरंच भीती वाटते. इथे सगळे प्रेसवाले आहेत ना, काल ते माझ्या घरी आले होते. काल मी घरातून निघताना ते तिथेच पकडतात मला रोज. ते प्रेस घेत असताना काल माझी बाईट बघा तुम्ही सगळे. माझ्या बाईटमध्ये काल माझ्या घरात शिवाजीनगरला मी राहते. शिवाजीनगरला त्या 4 बिल्डिंग आहेत त्या सगळ्या मिळून, आणि तिथे कॉर्पोरेशनचं पाणी आहे. आम्ही किती 1 किलोमीटरवर असू कॉर्पोरेशन पासून, 1 किलोमीटरवर आमचा फ्लॅट आहे कॉर्पोरेशन पासून. कॉर्पोरेशनचं पाणी आम्हाला हक्काचं मिळालं पाहिजे. आम्ही टॅक्स भरतो, तुम्ही भरता तसे. माझं एवढंच एक पुणेकर म्हणून प्रश्न आहे कॉर्पोरेशनला की ती बाईट चालू आहे, 25 मिनिटाची बाईट आहे कालची, त्याच्यात तुम्ही काढून बघा 2 टँकर आले आणि गेले. आता शिवाजीनगर सारख्या ठिकाणी जिथे कॉर्पोरेशन 1 किलोमीटरवर आहे, आमच्या हक्काचं पाणी आहे, प्लॅनिंग त्याचं झालेलं आहे सगळं, जर शिवाजीनगरला जर टँकर लागत असेल तर बाकीच्यांनी काय करायचं स्वप्नील? ते पण ऑक्टोबरमध्ये, आणि जास्त पाऊस झालेला आहे यावर्षी. तुम्ही विचार करून सांगा. हा विषय मी राजकीय म्हणून करत नाही, मी खूप विचारपूर्वक मांडते, कारण का मी त्या प्रश्नांची उत्तरं शोधते. FSI वाढून मिळाला, सगळ्यांना घरं मिळाली वगैरे वगैरे, मान्य आहे मला पूर्ण. पण कोणीतरी कधी विचार केलाय का की आहे त्या पुणेकरांना ना रस्ते पुरतायत, ना पाणी पुरतंय, ना कचरा उचलला जातोय, ना वीज मिळते 24 तास. मग हे सगळं होत असताना जर हे प्रश्न असतील तर एका मेट्रोने आपले हे सगळे प्रश्न सुटणार आहेत का? सुटत असतील तर आनंद आहे. माननीय मुख्यमंत्री यांचं पुण्यावर आजकाल विशेष प्रेम आहे, मला आनंद वाटतोय त्याचा. राज्याचे मुख्यमंत्री साधारण 1-2 वेळा महिन्यातून यायचे. आता आजचे मुख्यमंत्री आठवड्याला 2 वेळा तरी पुण्यात येतात. या आठवड्यात 3 वेळा आहे. ही चांगली गोष्ट आहे. याचा अर्थ आपलं पुणे हवं असं वाटतंय सगळ्यांना.
काही गैर नाही. ज्या चांगल्याच गोष्टी असतात ना त्याच हव्याशा वाटत असतात. पण या राज्याचे मुख्यमंत्री जर 3 वेळा पुण्यात येत असते तर माझी माननीय मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही या, कार्यक्रम करा, तुमच्या पक्षाचे करा, काही आमचं म्हणणं नाही, तुमची इलेक्शनची तयारी असेल, पण एक जम्बो मीटिंग, एक दर आठवड्याला आल्यावर एक मीटिंग सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून आमच्या पुण्याचा ट्रॅफिक कसा सोडवायचा ह्याची एकच मीटिंग आठवड्याला घ्या. बाकी आमचं काही तुमच्याकडे मागणं नाही. एक मीटिंग ट्रॅफिकची घ्या, त्याच्यानंतर पाण्याच्या नियोजनाची घ्या, कचऱ्याचा आढावा घ्या, आणि चौथा सगळ्यात महत्वाचा आपला विषय की तुम्ही 2 वेळा येता, याचं स्वागत आहे आम्हाला. तुमची सुरक्षितता असते, तुम्ही महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आहात, तुमची सुरक्षितता ही आमच्या सगळ्यांपेक्षा महत्वाची आहे, मान्य करतो आम्ही, पण आमच्या लेकरांची ही सुरक्षितता ही महत्वाची आहे. आणि ती नैतिक जबाबदारी ह्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ही तुमची आहे. तुम्ही आमचे मायबाप सरकार आहात, त्याच्यामुळे मायबाप सरकारनी जर माननीय मुख्यमंत्री जर ह्या गावात, शहरात 2 वेळा येत आहेत तर ह्या शहरामध्ये क्राईम कसा वाढतोय. स्वप्नील, आमच्या पोरी जेव्हा बाहेर जातात तेव्हा अंगावर कोणी धावून येतोय, चेन स्नॅचिंग होतंय, कोयता गँग फिरतीये, मुलींवर अन्याय होत आहेत, ड्रग्जवाला ज्याचं पासपोर्ट आहे तो इथून पळून जातो. मला या सगळं सांगा, या राज्यात असं होतं कसं. पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. आज या राज्याचे, या देशाचे रक्षामंत्री पुण्याला आले. रक्षामंत्र्यांचा कार्यक्रम आहे आपल्या पाषाणमध्ये आज दिवसभर, नंतर त्यांचा सत्कार आहे सिम्बायसिसमध्ये. आज रक्षामंत्री येणार आहेत. आता ते आलेले असताना लोक पुण्यामध्ये काय येतात. आता रक्षामंत्रीजी पण सिम्बायसिसच्या कार्यक्रम आणि आमची डिफेन्सची कमिटी अशा 2 कार्यक्रमात, म्हणजे शिक्षणाचा माहेरघर आहे म्हणून पुण्याला येतात. तुम्ही सगळे पुण्यात राहायला का आला की चांगली शाळा, चांगली नोकरी, चांगलं लाईफस्टाईल मिळावं म्हणून. पण आज तशी पुण्याची परिस्थिती झाली का. परवा मी बानेरवरून रोहितच्या घरी जेवायला गेले. रोहितला मी सांगितलं आता आत्याला इथून पुढे जेवायला नाही बोलवायचं, नाश्त्याला नाही तर झोपायला. दिवसभर शक्यच नाहीये तुझ्या घरी येणं. कारण का माझ्या घरून रोहित पवारच्या घरी जायला हडपसरला सगळ्या पवार कुटुंबाला 1.5 तास लागला. पूर्ण 1.5 तास. अण्णा आणि मी एकत्रच होतो. ताईंच्या मुलीच्या कार्यक्रमातून मी निघाले, 1.5 तास लागला ताई तुमच्याकडून जायला. बाकीची माझी फॅमिली जी बानेरवरनं माझे काका वगैरे आले त्यांना फक्त 2.5 तास लागले, माझ्यापेक्षा 15 मिनिटं जास्त. त्याच्यामुळे मला आनंद होता, रे माझे तर 15 मिनिटं वाचले. 7 वाजताच्या कार्यक्रमाला 4:15 वाजता प्रताप पवार निघाले, 7 वाजता पोहोचले हडपसरला. तर आता आम्ही रोहितला सांगितलंय आम्ही झोपायला येऊ, नाश्ता करू, मॉर्निंग वॉक करून तुझ्याकडे आम्ही घरी जाऊ, पण दिवसभर बोलू नको बाबा, दुपारी जेवायला किंवा संध्याकाळी जेवा. कारण तुम्ही विचार करा, आणि हा प्रॉब्लेम तिथला नाहीये, ह्याच्याकडे पण काही वेगळा नाही. हिंजवडीला पण मला तोच प्रॉब्लेम आहे. हिंजवडीला आम्ही महिन्यातून एक मीटिंग घेतो. पालकमंत्रीही 2दा येऊन गेले. त्याच्यानंतर आपल्याकडे वारज्याला आहेच, तो वारज्याचा आपण सोडवला तर पुढे दीपक बेलदरेंकडे जाऊन प्रॉब्लेम झाला, तो सोडवला तर पुढे जाऊन कात्रजला प्रॉब्लेम झाला. म्हणजे कुठूनही निघालं तरी 1-1 तास माणूस, आणि आपल्याला पण आता सहन करायची सवय लागली. ओरडाआरडा करून सांगणार कुणाला. आणि मेट्रो झाल्यापासून खरंच ट्रॅफिक रिलीफ झालंय का, ह्याचा पण एक डेटा ड्रिव्हन आपल्याला केलं पाहिजे ना. त्याच्यामुळे माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही जरूर या, तुमचं स्वागत आहे, पण तुम्ही येत असताना पुन्हा म्युनिसिपल कॉर्पोरेशन हे केंद्रबिंदू न ठेवता आमचा पुणेकर नागरिक केंद्रबिंदू ठेवून काहीतरी सोल्युशन काढा. कारण का तुमच्या हातात सत्ता आहे. तुम्ही एवढी लढला, एवढी सत्ता तुम्हाला आमच्या भगिनींनी दिली, सगळ्यांनी विश्वासाच्या नात्याने मतदान केलं. तर दिस इज टाइम टू डिलिव्हर. आणि मी असं कधीच म्हणणार नाही की आम्ही 70 वर्षात हे केलं, तुम्ही 11 वर्षात काय केलं. मला त्याच्यात पडायचंच नाही. आता तो हिशोब करायला खूप वेगळे व्यासपीठ आहेत, करत राहू. पण आज मूलभूत प्रश्न या नागरिकांचे काय आहेत. आणि मी विरोधाला विरोध करत नाहीये. आम्ही जर कॉर्पोरेशनमध्ये केलं, आपल्याला आठवत असेल सचिन तुम्ही इथे बसलाय, प्रशांत दादा, दुधाणे वहिनी, आपण सगळे एकत्र असताना, आपलं सरकार असताना किती ब्रिज बांधले पुण्यामध्ये, आणि ह्यांच्या काळात किती बांधले गेले. हा, आपल्या काळात 16 झाले, ह्यांच्या काळात 3च झाले. आपल्याकडे
ही जी आता हा रस्ता आपल्याच काळातला असेल ना. हा. म्हणजे माझं काय म्हणणं आहे की तुम्ही माझा ज्या समाजातला तेढ किंवा कटुता ज्याचा उल्लेख प्रशांतदादांनी केला, कारण का प्रशांतदादा स्वतः अस्वस्थ आहे. आपण कधी जाताना परवा मी एका आमदारांचं भाषण ऐकलं. मला गंमत वाटली त्या भाषणाची. मला आश्चर्य वाटले की 21व्या शतकात आपण चंद्रावर माणूस चाललाय, एवढं मोठं AI आणि तंत्रज्ञान चाललंय, आणि हे आपल्याला जाती जाती हे ह्याच्याकडून विकत घेऊ नको, हे फक्त विकत जातीपातीचा प्रश्न नाहीये, हे संविधानाच्या विरोधात आहे. आणि हा देश कुठल्या सत्तेमधल्या आमदाराच्या मनमर्जीनी चालणार नाही. हा देश हा फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार आहे. आणि मला खूप प्रांजळपणे, मला ते भेटले नाहीत आमदार, माझा काय फार संपर्क येत नाही त्यांच्याशी, पण प्रशांत दादा मला त्या आमदाराला 3 प्रश्न विचारायचे. त्यांनी काय सांगितलं की फक्त एका समाजाच्या लोकांकडूनच घ्या दिवाळीचं सामान, बाकी कुणाकडून घेऊ नका. मग मला तुम्हाला प्रशांत दादा विचारायचंय, घरी जाऊन वहिनींना प्रश्न विचारा की जर तुम्ही दुसऱ्या कुठल्याच समाजाकडून काही घेणार नाही, मग टाटाचं मीठ विकत नाही घेणार का? नाही, मला प्रश्न विचारायचा हा. ब्रिटानियाचं कंपनी आहे ना, ब्रिटानियाचं बिस्किट नाही खाणार का तुम्ही आज नंतर? ब्रिटानियाचे मालक कोण आहेत? वाडिया आहे. वाडिया कोण आहेत? पारशी आहेत. टाटा समूहाचे मालक कोण आहेत? टाटा आहेत, ते पारशी आहेत. त्यानंतर कोविडच्या काळात तुम्ही प्रशांतदादा सगळे प्रयोग तुमच्या मतदारसंघात झाले. पुनावाल्यांचं म्हणजे कोविड आला तेव्हा तुम्हाला जात धर्म नाही आठवला, तेव्हा सिरम इन्स्टिट्यूटचं इंजेक्शन चालत होतं ना. कोण होते ते? पुनावाला कोण आहेत? त्यानंतर सिप्लाची गोळी इथे बरेच जण घेत असतील, ज्येष्ठ नागरिक आहे. सिप्लाच्या गोळ्या औषधं घेतो ना आपण, तेव्हा आपण जात धर्म बघतो का? सिप्ला कंपनीच्या मालकाचं नाव काय आहे? युकू हमीद त्याचं नाव आहे. म्हणून तुम्ही सिप्लाचे नाही घेणार का? सांगा ना मला. आपण सिप्लाची औषधं नाही घ्यायची. आपण टाटा मोटर्समध्ये आपले करोडो लोक काम करतात. पिंपरी चिंचवड कुणामुळे चालतं? टाटामुळे चालतं का नाही? अँसेलरीज असतात, सप्लायर्स असतात. ही वीज येतं ना, वीज, तो कोळसा कोणाचा आहे? टाटांचा आहे. मग तुम्ही जमशेदपूरचा प्लांट बंद करणार का? नको आम्हाला. असं होत नाही. आणि मला दुर्दैव असं वाटतं की सत्तेमधले लोक नवीन पिढीचे आमदार असे बोलायला लागले, तर या नवीन पिढीच्या मुलांवर काय संस्कार करणार तुम्ही? इथे आपण भारतीय डिव्हर्सिटी इज आवर स्ट्रेंथ असं चालू असताना तुम्ही असे म्हणजे कधी ध्यानी मनी मला वाटलंही नसतं की मी 21व्या शतकात मला असं भाषण कधी करावं लागेल ज्याच्यात टाटांचा उल्लेख मला करावा लागेल, पुनावालांचा करावा लागेल, युकू हमीदांचा करावा लागेल. किती हे मोठे होऊन आहेत बिझनेसमॅन या देशामध्ये. आपण कधी विचार तरी आपल्या मनात तरी आलाय का? आपल्याला वाटतं आपल्याला टाटांचा सगळ्यात जास्त अभिमान आपल्याला आहे, टाटा समूहाचा. या देशात 1 नंबरचा मोठा ग्रुप जो आहे, जो टाटा समूह आहे. विश्वासार्हता म्हणजे टाटा. कधी विचार केलाय ते हिंदू आहेत का, पारशी आहेत का, मुस्लिम आहेत? टाटा भारतीय आहे. आणि आपण सगळ्यांनी ही जी प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती आपण सगळ्यांनी कुठेतरी मोडून काढली पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला कितीही यांच्या प्रवृत्तीशी लढाई करावी लागेल, ती करू. पण भारताच्या ऐक्यासाठी आपण एक झालंच पाहिजे आणि ही प्रवृत्ती मोडून काढलीच पाहिजे. कुठूनही काही येणार. कोणीतरी हे बोललं पाहिजे. लोकांना भीती वाटते, आपण कसं बोलायचं? अरे आम्ही का नाही बोलायचं? खरं बोलायला काय प्रॉब्लेम आहे? मी स्वतः रामकृष्ण हरी आहे. माझ्या पांडुरंगावर प्रचंड प्रेम आणि विश्वास आहे. ते माझं आणि माझ्या पांडुरंगाचं नातं आहे. आणि माझं आणि माझ्या पांडुरंगाचं नातं माझ्या उंबरठ्याच्या आत. कारण का ते खरं आहे. ते फक्त मोबाईल आणि व्हायरल आणि काय त्याला म्हणतात रीलसाठी नाही आहे. ती माझी निष्ठा आहे. माझ्या अंतःकरणात माझा पांडुरंग आहे. आणि हे दुर्दैव आहे की आज ज्या पद्धतीने समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी सत्तेतले लोक आज जे करतायत ना, हे देशासाठी आणि तुमच्या आणि माझ्या मुलांसाठी हे चिंताजनक आहे. अशी दगडफेक व्हायला लागल्या. हे येतात माझ्याच लोकसभा मतदारसंघात, तुमच्या आशीर्वादाने 4थ्यांदा खासदार झाले. दौंडला आले हे लोक, प्रशांत दादा, तिथे भाषणं केली.
तिथे भाषणं केली, दगडफेक झाली. मी जाहीरपणे राहुल कुलचे आभार मानते. राहुल कुल वेगळ्या विचाराच्या पक्षात काम करतात, पण मी राहुल कुलांना फोन केला, राहुल काय करायचं, हे चांगलं नाही. राहुल म्हणला, ताई तुम्ही येऊ नका, आपण दोघं मिळून दौंडमध्ये शांतता राहील, कारण का दौंडमध्ये जर अशी पाटस यवतला गवत झाली तर इन्व्हेस्टमेंट्स येत नाहीत, गरीब माणसाचं नुकसान येतं. जाळली सत्याकरांची घरं जाळली जात नाहीत, गरीब माणसांची जी दुकानं असतात ना, तो 12 बलुतेदार असतो, तो लोन घेऊन EMI भरत असतो, त्यांची दुकानं जाळली जातात. हे कुठे, हे अजिबात आपण सहन करायचं नाही. तुम्ही पण बघा, मी पण बघतो, राहुल कुल आणि मी न बोलून अतिशय प्रेमाने आम्ही तो विषय संपवून टाकला. आणि ह्याचं क्रेडिट राहुललाही दिलं पाहिजे, कारण का राहुलनीही समंजसपणा त्यावेळेस दाखवला. आता हे बाहेरून येणार, शेजारच्या जिल्ह्यातून मतदारसंघात येणार, इथे जाळपोळ होणार, भाषण करून निघून जाणार, नुकसान कुणाचं होणार, आपलं होणार. त्यामुळे या प्रवृत्तीला आपण रिजेक्ट केलं पाहिजे आणि हा मेसेज गेला पाहिजे की हे महाराष्ट्र सहन करणार नाही. आणि माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती, खूप लढू हो, लढाई तर होती रहेगी, राजकीय लढाई होती रहे, मतभेद हे असलेच पाहिजेत, पण मनभेद असता कामा नये, जितके इतके टोकाचे होतील की एवढी कटता होऊन आपल्या राज्याचं त्याचं हित जपण्याची आज नैतिक जबाबदारी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांवर आहे. आणि ते पुण्यावर येत आहेत, पण त्यांनी हे वाचाळ वीर आवरले पाहिजेत अशी माझी विनंती आहे त्यांना. ज्या ज्या पक्षातला कुठलाही नेता आपल्या ऐक्याला जर गडबड करत असेल, आपल्या तेढ निर्माण करत असेल, ह्याच्यावर आपण सगळ्यांनी मिळून एक समाज म्हणून त्याच्या विरोधात उभं राहायला पाहिजे. महात्मा गांधींनी उभं आयुष्य त्यांचं दिलं. आज आपण जो मोकळा श्वास घेतो तो त्यांच्या मोठ्या कर्तृत्वाने आणि लढाईमुळे. आज ती आपल्याला दुसऱ्याच्या हातात ती ताकद द्यायची नाहीये. भारताचा स्वाभिमान आहोत आपण. तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम रामाचं नाव घेत असाल ना, तर नैतिक जबाबदारी तुमची आणि माझी जास्त आहे. आपली मर्यादा ही आपल्याला माहिती असली पाहिजे. मर्यादाच्या बाहेर जाता कामा नये. 14 वर्ष वनवासात बसू, पण आपल्या आईवडिलांनी सांगितलेल्या संस्काराच्या बाहेर जाणार नाही. हे प्रभू श्रीरामांचं, म्हणून ते मर्यादा पुरुषोत्तम राम आहे. त्यामुळे आपण एक समाज म्हणून या गोष्टीचा जरूर विचार करा. आणि आज मी आवर्जून एका व्यक्तीचा उल्लेख करेन, त्या म्हणजे सुषमा स्वराज. सुषमाताईंचे आणि माझे मतभेद राजकीय जरूर असतील, पण मी प्रभू श्रीराम त्यांच्यामुळे म्हणत नाही, मर्यादा पुरुषोत्तम राम ही त्यांच्यामुळे म्हणते. आणि त्या भाषणात पार्लमेंटमध्ये म्हणायच्या मर्यादा पुरुषोत्तम राम. मी एकदा जाऊन त्यांना म्हणलं सुषमाजी तुम्ही प्रभू श्रीराम नाही म्हणत, मर्यादा पुरुषोत्तम राम कसं म्हणता? त्याच्यावर त्यांनी मला समजून सांगितलं की सुप्रिया, नुसतं जय श्रीराम म्हणण्यापेक्षा मर्यादा, त्याच्या मागचा जो विचार आहे तोही आपण लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. म्हणून मीही मर्यादा पुरुषोत्तम रामच म्हणते. आणि हा स्वप्नीलनी अप्रतिम उपक्रम केला. आणि इथे काय क्वालिटीचा वगैरे प्रॉब्लेमच नसतो, कारण का राज्यात टक्केवारी असेल, पण ह्या प्रभागात टक्केवारी नाही. आणि मला खूप जड अंतःकरणाने मी हे बोलते, स्वप्नील, ह्या वेळेस तुमच्या सगळ्या नवीन पिढीवर खूप जबाबदारी आहे. सत्ता येईल जाईल, कामं होतील नाही येईल, लाल दिवे येतील जातील, कोई मायने नाही रखता. पण मला अतिशय वाईट वाटतं की ह्या देशामध्ये आज महाराष्ट्र हा तितका विकसित वेगात किंवा इन्व्हेस्टमेंट्समध्ये नाही. हा माझा डेटा नाही, भारत सरकारचा डेटा आहे. आणि भारत सरकारमध्ये मी विरोधात आहे, इथे पण मी विरोधात आहे. भारत सरकारचं म्हणणं आहे बाकीची राज्य आज आपल्या पुढे आहेत, पहिला मुद्दा. आणि दुसरा अतिशय दुर्दैवी मुद्दा की भ्रष्टाचाराच्या विरोधात 2014 मध्ये आपल्या विरोधात रान पेटवलं होतं. आज आपण 2025 मध्ये उभे आहोत. 2025 मध्ये भारतात सगळ्यात जास्त भ्रष्टाचार कुठे असेल तर तो हे दुर्दैवी महाराष्ट्रात, आणि महाराष्ट्रात तुमच्या माझ्या पुण्यात आहे. असं मी म्हणत नाहीये, भारत सरकारचा डेटा म्हणतो. मी तुम्हाला शब्द देते, एकदा आम्हाला संधी द्या. आणि हे रेकॉर्ड करून ठेवा, हे सगळं रेकॉर्ड करून ठेवा. कारण आपल्याला जर पुणे भ्रष्टाचार मुक्त करायचा असेल आणि ही कटुता मुक्त करायचा असेल आणि आपलं ऐक्य ठेवायचं असेल तर पुढच्या इलेक्शनमध्ये आपल्या सगळ्यांना स्वप्नील दुधाणेंसारखे कर्तृत्ववान, पारदर्शक कारभार करणारे, स्वच्छ कारभार करणारे लोकांची गरज आहे. आणि हे फक्त पक्षासाठी म्हणून नाही,
मी राज्याच्या हितासाठी कधीतरी पक्ष सोडून पुढे जाऊन विचार करायचा असतो. त्याच्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती, इलेक्शन लागेलच काही दिवसांनी, माननीय मुख्यमंत्र्यांच्या फेऱ्या जशा वाढत जातील म्हणजे समजा की तेवढेच जवळ इलेक्शन आलेलं आहे. अतिथी देवो भव, त्यांचं स्वागतच आहे. जेवढे येतील तेवढं देऊन जा आमच्या पदरात, पण ते इलेक्शन सारखं नको. इलेक्शनच्या आधी म्हणले होते सरसकट कर्जमाफी करू, एवढी अतिवृष्टी झाली तरी अजून कर्जमाफी झाली नाही. त्यानंतर लाडकी बहीण योजनेला 2100 रुपये देऊ, ते तर सोडा, 25 लाख महिला कमीच केल्या, म्हणजे रिव्हर्स झालं सगळं. त्या आपल्या शिवभोजन थाळीचं तुम्ही बघताय. शिक्षकांचे खूप मोठे प्रश्न आणि आव्हान आणि आर्थिक परिस्थिती आज महाराष्ट्राची अतिशय अडचणीत आहे. परत कधी येईन त्याच्याबद्दल सविस्तर बोलीनच, पण आज महाराष्ट्र आर्थिक अडचणीत आहे आणि याच्यावर मात करण्यासाठी आपल्याला सगळ्यांनाच जीएसटीचे खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत, असे अनेक मुद्दे खरं तर बोलण्यासारखे आहेत. पण परत येईन तेव्हा नक्कीच त्याच्याबद्दल सविस्तर जास्त जी काही खरी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. पण आज एक चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वप्नीलनी आपल्याला सगळ्यांना आमंत्रित केलं. हे जे काही कष्ट आहेत हे फक्त आणि फक्त स्वप्नीलचा फॉलोअप आहे. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि खूप सुंदर कार्यक्रम त्यांनी इथे जो आयोजित केला त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते, कौतुक करते. दिवाळी ही आली आहे ती काय फार सुखाची नाहीये, कारण का मध्येच आपल्याला सांगितलं होतं महागाई कमी होणार आहे, त्याच्यामुळे माझ्या आईला फार आनंद झाला होता. पण आता जेव्हा फराळ करायची वेळ आली, आमच्या घरातला मूड काय फार चांगला नाहीये. आमची आई रोज घरात पाऊल ठेवलं की नाही म्हणते सगळं किती महाग झालंय. तर मी तर म्हणलं अगं आता तर जीएसटी कमी केला होता. म्हणजे काय जे जीएसटी बीएसटी मला माहिती नाही, हे काय भाजी इतके रुपये सगळं एकीकडे, आणि दुसऱ्याकडे माझा कांद्याचा जो शेतकरी आहे तो रडतोय, कारण का त्याला काहीच भाव नाहीये. त्यामुळे हे सगळं जे आज राज्यात चाललंय हे अतिशय अच्छा. यांनी मला सांगितलं की सगळे आज वर्किंग डे असले तरी 9 वाजल्यापासून तुम्ही सगळे आलेला आहात. मला प्रश्न त्यांना विचारायचा आहे की 9 वाजल्यापासून आले तर तुम्ही काय नाश्ता चहाची सोय केली आहे का? मग आमचा काय प्रॉब्लेम नाहीये. मला जरा वाटत होतं अरे 9 वाजता आलेत, काय चहा बी दिला की नाही आपल्या पोरांनी. पण आज आपण या अतिशय घरगुती आणि चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्त आला याबद्दल तुमचे आभार मानते. महागाईतली का असे ना, पण दिवाळी आहे त्याच्यामुळे दिवाळीच्या मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते. आणि असंच काम आणि असंच आशीर्वाद तुमचा स्वप्नीलच्या मागे खंबीरपणे राहावा. आणि कौतुक असेल तर थाप, आणि नाही तरी तुम्हाला या लेखाचा कान पकडायचाही अधिकार आहे. आपल्या घरचा हा मुलगा आहे, तो अधिकार तुम्हाला आहे. त्यामुळे खरंच स्वप्नील, तुमचं कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे. पण एक कर्तृत्ववान नगरसेवक, पुणेकर आणि एक लेख आहात, याचा मला सार्थ अभिमान. आपण एकत्र काम करतो हे माझं भाग्य की अशा चांगल्या लोकांबरोबर काम करायची संधी आपण सगळ्यांनी मला दिली. आपण आलात, तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.